या शिवजयंतीच्या पर्वानिमित्तानं शिवनेरीवर जन्मलेल्या आणि रायगड किल्ल्यावरती समाधिस्थ असलेल्या या राजांना आपण या ठिकाणी आमंत्रण देऊया की राज या डोंगरी गावामध्ये तुमच्या जन्माचं आख्यान या ठिकाणी मांडलेलं आहे आणि ते आख्यान श्रवण करण्याकरता राज आपण या धर्म मंडपामध्ये यावं आणि या सिंहासनावरती विराजमान आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए महाराज आइए आइए महाराज आइए 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 महाराज आइए या ठिकाणी राजांना आपण या ठिकाणी विनंती केली आहे बघा शुकाचार्य या संचित माता मावळ्यांनो शुकाचार्य 12 वर्ष व्यासांचे पुत्र शुकाचार्य 12 वर्ष आपल्या आईच्या उदरात राहिले किती 12 वर्ष ब्राह्मणाची पोर एक ते खेळाची बिहारेली कापत कापत बाहेर आले हे नागवेची पाय 12 वर्ष शुकाचार्य 12 वर्ष आपल्या आईच्या उदरामध्ये राहिले त्या आईची अभिमन्यू आपल्या आईच्या उदरामध्ये चक्रव्यूह कसं भेदायचं ते आपल्या आईच्या अभिमन्यूच्या प्रभू रामचंद्र साक्षात देव जिच्या उदरामधून जन्माला आले एकदा काय झालं पृथ्वीवरती अनेक दैत्य मारले आणि ती पृथ्वी माता ब्रह्मदेवांकडे गेले इंद्रदेवांकडे गेले त्यांना सांगितलं एक 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 दैत्य येतो यज्ञामध्ये विघ्न घालतो म्हणजे सर्वजण भोले महादेवांकडे गेले भोले महादेवांना हकीकत त्यांनी सांगितली की दैत्य आपल्याला काहीच करू नये भोले महादेवांनी काय केलं सगळे देव एकत्र केले हायकमांड विष्णू भगवंताकडे गेले विष्णू भगवंताकडे देवा मस्त पृथ्वीला दुःख मांडलं देवा अगं देवा दैत्य मातले पृथ्वीवरती त्यावेळेस आकाशवाणी कडकड 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 विजांचा कडकडाट झाला आकाशवाणी झाली साधू संतांचे रक्षण करण्याकरता देवांचे रक्षण करण्याकरता मी स्वतः देवकीच्या पोटी जन्म घेईल
सगळे हकीकत तुम्हाला माहिती आहे. माझं सांगायचं तात्पर्य एवढं की कृष्ण भगवंत देवकी मातेच्या पोटी जन्माला आले. त्या देवकी मातेची ज्या खुशीमधून साक्षात भगवंत जन्माला आले त्या भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यप आणि माता कयद पुत्र भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हादाची हकीकत सर्वांना माहिती आहे. नाव घेऊन येली देवाची आईसे रीद हिरण्य हे धोंडी पिटून ठेवली होती हिरण्यकश्यपूनं. माझ्या नगरीमध्ये देवाचं कोणी नाव घ्यायचं नाही. महाराज तुम्हाला सांगू नाव आहे त्याच्या घरात त्याचं कोणी ऐकत नाही. महाराज जो अख्ख्या गावाचा कारभार ऐकतो पण पूर्ण त्याचं ऐकत नाही. हिरण्यकश्यप माझ्या नगरीत देवाचं नाव घ्यायचं नाही. घरातच झाली ना पूर्ण त्याचं ऐकत नाही. भक्त प्रल्हाद देवी नारायण 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 करायचे सारखं. हिरण्यकश्यप वैतागला. भक्त प्रल्हादाला तेलाच्या उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं. काय फरक नाही पडला. हत्तीच्या पायाखाली दिलं. परेलोट गेला परेलोट. वैतागला तो आणि वैतागून त्या भक्त प्रल्हादाला विचारलं हिरण्यकश्यपूनं, अरे तुझा देव आहे तरी कुठं? देव म्हणे काष्टी पाषाण्य सगळं आहे म्हणे. अरे माझा देव चराचरात आहे. माझा देव लाकडात आहे. माझा देव हवेत आहे. माझा देव सगळीच आहे. हिरण्यकश्यपूनं विचारलं या खांबात तुझा देव आहे का? खांबावरील लाथ मारली दुर्जने स्तंभ नारायण लाथ मारली मातावरून आवाज झाला. भगवंतानं तो खांब म्हणजे भक्त प्रल्हादाला महाराज फक्त विचारलं किती सेकंदाचा टायमिंग आहे सांगितलं का? भक्त प्रल्हादाला फक्त खांबापाशी उभा असताना विचारलं याच्यात तुझा देव आहे का? फक्त मान डोलवली महाराज. मान एक सेकंदाचा कालावधी. हा म्हणला तरी देव आहे त्या परिस्थितीत काय ताकद आहे महाराज. मग देव जेवत होते का झोपेले होते देवाला लगेच यावं लागलं ना. लगेच तिकीट काढून लगेच यावं लागलं देवाला. दुर्जन तोलात मारी खांबावर. 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 नरहरी भारी प्रगटला. नरहरी प्रगटला. दुर्जन तोलात मारी खांबावर. दुर्जन तोलात मारी खांबावर. स्तंभी नरहरी प्रगटला. स्तंभी नरहरी प्रगटला. दुर्जन तोलात मारी खांबावर. दुर्जन तोलात मारी खांबावर. द्रौपदी मातेचं वस्त्रहरण जेव्हा कौरव करायला लागले महाराज. कृष्णा धाव रे लवकर संकट पडले. कोठे गुंतलासी द्वारकेचे राया.
हो कोठे गुंतलासी द्वारकेचे राया हो द्वारकेच्या राया कोठे बोलावे द्वारकेच्या राया या वेळ काचकया लावियला वेळ काचकया लावियला दीननाथ ब्रिद संभाळिया फुले हो दीननाथ ब्रिद संभाळिया फुले ब्रिद संभाळिया फुले हो दीननाथ पाच जुलमी सत्ता या महाराष्ट्राच्या छातडावरती थया थया नाचत होत्या. तिकडं 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 हाहाकार वाजला होता. अरे कोण वाचवणार? अरे कोणता अवतार जन्माला येणार? अरे दिवसा ढवळ्या आमच्या माता भगिनीला उचलून नेल्या जात होतं. शेतकऱ्याच्या उभ्या पिकाचं नुकसान केलं जात होतं. अरे कोणता दैवी अवतार जन्माला येणार होता? अरे कोण? सहावे अवतार घ्यावा लागेल किंवा स्वधर्माची जाळे पडे अधर्माची रीत चढे तरी तुझा अवतार घडले घडे आमचे साकडे फेडावे. आणि अशा एक दैवी शक्ती तुमच्याच पैकी महाराष्ट्रामध्ये जागृत झाली. त्या दैवी शक्तीचं नाव जिजाबाई शब्दाचा अर्थ आहे का? जी म्हणजे जिवंतपणा, जा म्हणजे जाज्वल्यपणा, बा म्हणजे पाणीदारपणा आणि ही म्हणजे ईश्वरनिष्ठ. तिचं लॉंग आणि त्या टायमाला जिजाबाई शिवून दिवस गेलेले होते जिजाऊबाई साहेबांना. शिवनेरी गडावरती जिजाऊबा साहेब होत्या. एक दिवस एक बातमी जिजाऊबा साहेबांच्या कानावर गेली. जिजाबाई साहेबांची जाऊबाई त्या महाबत खानानं काय केलं? जिजाऊबाई साहेबांच्या जाऊबाईला हेराच्या मार्फत ही बातमी जिजाऊबाई साहेबांना कळाली आणि जिजाऊबाई साहेबांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. जिजाऊबाई साहेब शिवनेरी गडावरती असलेल्या शिवाई मातेच्या मंदिरात तडा 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 चालत गेल्या आणि आपला बदल त्या शिवाई माते समोर बसला आणि बोलत्या चाल्या जिजाऊबा साहेब, अगं आई, तुझ्या उघड्या डोळ्यानं कस काय तुला हे पाहत आहे? अगं सांग नाही, तुझ्या उघड्या डोळ्यानं तुला हे कस काय पाहण्यात जाते? अगं कुणीही यावं यावं, आमच्या माता भगिनींना उचलून घ्यावं, कुणीही यावं, आमच्या शेतकऱ्याच्या उभ्या पिकाचं नुकसान करावं. सांग नाही, आई आई, तू एक काम कराय, साखर घालते जिजाऊ साहेब. शिवनेरी गडावरती तुम्ही गेल्या ना, तर त्या ठिकाणी तळावरती धान्य कोठाराच्या बाजूला शिवाई मातेचं मंदिर. जिजाबाई साहेब म्हणत्या, शेतकऱ्यांचं राज्य येण्यासाठी, कष्टकऱ्यांचं राज्य येण्यासाठी
किडदुबळ्या जरात येण्यासाठी तू माझ्या पोटी अशा पुत्राचा जन्म होऊ दे, याच्या कार्याचा गोडवा प्रत्येकाच्या हृदयात असला पाहिजे. माता मावळ्यानं जिजाऊबाई साहेबाचं घराणं त्या शिवाई मातेनं ऐकलं आणि ऐका शके 1551 शालिवान शकाचे शुक्ल नाम संवत्सर शके 1551 शालिवान शुक्ल नाम संवत्सर शशी ऋतूची फाल्गुन वद्य तृतीया शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी रात्री उत्तरेला हस्त नक्षत्रावर सिंह लग्न असताना 18 घटी 31 पळी खंडे 5 बळे 7 या शुभ मुहूर्तावर शिवनेरीवरती एका कोंडस बाळाचा जन्म झाला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझं देवाचं नाव ताज दहीगड किल्ल्याचं गगनावर, माझं देवाचं नाव ताज दहीगड किल्ल्याचं गगनावर. माझ्या देवाचं राज झालं माझ्या देवाच्या गल्ल्यावर, माझ्या देवाचं राज झालं त्या देवाच्या गल्ल्यावर. माझं देवाचं नाव ताज दहीगड किल्ल्याचं गगनावर, माझं देवाचं नाव ताज दहीगड किल्ल्याचं गगनावर. माझ्या देवाचं नाव झालं सोन्याच्या किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव झालं त्या सोन्याच्या किल्ल्यावर. सुंदर स्वराज निर्माण केलंय तलवारीच्या धारेवर, सलवारी जगधारे बाल म्हणाले माझी राजी बाल म्हणाले बाल म्हणाले राजी माझ्या राजावर. माझं देवाचं नाव ताज दहीगड किल्ल्याचं गगनावर, माझं देवाचं नाव ताज दहीगड किल्ल्याचं गगनावर. प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जेवण केली काय हात वर करायचा सगळ्यांनी. चला सगळ्यांनी हा तिकडे. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय. वाह, आता कसं वाटतं जरा माया पार्टीचे वाटत राहिले जरा. बघा शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि माता मावल्यांना प्रत्येकाच्या हृदयातून आनंद उद्गार बाहेर पडले. अरे तांदूळ शिजला की त्याला भात म्हणतात. सूर्य मावळतीला गेला की त्याला रात म्हणतात. तांदूळ शिजला की त्याला भात म्हणतात. सूर्य मावळतीला गेला की त्याला रात म्हणतात. दिव्याला लावतात त्याला वात म्हणतात. आणि साप जेव्हा आपली कातडी टाकतो त्याला कात म्हणतात. आणि शिवनेरीवरती जिजाऊ साहेबांच्या पोटी जो पुत्र जन्माला आला त्याला बापांचा बाप म्हणतात. त्याला बापांचा बाप म्हणतात. महाराज जिजाऊ साहेबांच्या पोटी जो सूर्य जन्माला आला साध सुद्धा नव्हता महाराज. नाही 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 शिवबाराजे जन्माला आले. महाराज तुम्हाला सांगू शिवबाराजे जर जन्माला आले नसते ना
कवीनं लिहून ठेवलंय. शिवबाराजे जर जन्माला आले नसते ना, काशी की कला जाती, काशी की कला जाती, मथुरा भी मस्जिद होती. अगर एक शिवाजी ना होते तो सुन्नत होती सबकी, सुन्नत होती सबकी. म्हणून त्या ठिकाणी आपण जिजाऊमा साहेबांना सुद्धा धन्यवाद दिलं पाहिजे. जिजाऊमा साहेब, जिजाऊमा साहेब तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या, जिजाऊमा साहेब तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या तर नसती दिसली अंगणामध्ये तुळस. जिजाऊमा साहेब तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या तर नसती दिसली अंगणामध्ये तुळस. आणि शिवबा राजांना जन्माला घातलं नसतं तर नसते राहिले मंदिरावरती कळस, नसते राहिले मंदिरावरती. आता बघायला सोपं नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून देव देश धर्म टिकला. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून वारकऱ्याच्या गळ्यात माळ आणि गळ्यात टाळ राहिला. म्हणून हे भजन कीर्तन जे होत आहे महाराज, ही कुणाची पुण्याई आहे? माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आल्या पणाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आल्या पणाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आल्या पणाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आल्या पणाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा माता मौल्यांनो, ज्या खुशीमधून छत्रपती शिवाजी जन्माला आले, माता मौल्यांनो त्या खुशीचं सुद्धा आपण जिजाऊ साहेबांच्या खुशीचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे. अभंगाचं प्रथम चरण. धन्य जिजाऊची खुशी, खुशी, धन्य जिजाऊची खुशी. धन्य जिजाऊची खुशी, खुशी, धन्य जिजाऊची खुशी. वीर जन्मले छत्रपती, वीर जन्मले छत्रपती. केले धर्माचे रक्षण, रक्षण, केले धर्माचे रक्षण. केले धर्माचे रक्षण, रक्षण, केले धर्माचे रक्षण. धन्य जिजाऊची खुशी, वीर जन्मले छत्रपती. किती धन्यवाद द्यावं, किती द्यावं, जितकं द्यावं तितकं कमी महाराज. ज्या जिजाऊ साहेबांच्या खुशीमधून छत्रपती शिवराय जन्माला आले, सोपं नव्हतं माता माऊल्यांना. बरं, छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन एवढे दिवस झाले, जगाच्या पाठीवर अनेक राजे महाराज आहेत. त्या राजे महाराजांचं आपल्याला नावही माहीत नाही, त्यांचं कर्तृत्व माहीत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजच आपल्या लक्षात का हो माता माऊल्यांना? त्यांच्यावर झालेल्या संस्कारामुळे
छत्रपती शिवाजी महाराजांवर जिजाऊ साहेबांनी अनेक प्रकारचे संस्कार केले होते. अनेक, जितके सांगावे तितके कमी. एक संस्कार तुम्हाला सांगून जातो. तुमची संख्या जरा जास्त आहे यांच्यापेक्षा, म्हणून जरा, कारण आपले बाळ गोपाळ सुद्धा इथं बसलेले. शहाजी महाराजांनी जिजाऊ साहेबांना बंगळूर नगरीला बोलवलं आणि शोभाराजांना घेऊन जिजाऊ साहेब बंगळूर नगरीला गेल्या. आणि बंगळूर नगरीला गेल्यानंतर बाळ शोभाराजे बायांचा नाचकाम पाहायला गेले. त्यावेळेस आणि जिजाऊ साहेब संध्याकाळच्या टायमाला जिथं झोपतात तिथं गेले. पाहते तर जी झोपण्याची जागा होती ती जागा त्या ठिकाणी रिकामी होती. शोभाराजे कुठं दिसत नव्हते. आणि जिजाऊ साहेबांना गुप्तहेरांच्या मार्फत बातमी पाठवली. हे असायचं प्रत्येक ठिकाणी खबरी. तिथे एक सेवक होता, टाळी वाजवली. सेवक आले, विचारलं शोभाराजांना त्या ठिकाणी कुठं गेले जरा बघून या. ते गेले. काही वेळानंतर आले आणि त्यांनी सांगितलं जिजाऊ साहेबांना, बाळराजे व्यंकुची राजे चिकाच्या पडद्यावरून, चिकाचे पडदे असायचे बरं का पूर्वी माता माऊलींना, चिकाचे पडदे, बाया माणसं कधी पाहुणे रावळे घरातल्या मोठ्या धाट्यांच्या समोर येत नव्हत्या. पडदे असायचे, पडदे. आता नाही नाही नाही, घरातल्या मोठ्या माणसाच्या पुढं राहत्या. तो इकडून आंबाडा, इकडून झटका, तिकडून खटका मिळून पुढं. पण पूर्वीच्या काळी चिकाचे पडदे असायचे. बातमी सांगितली चिकाच्या पडद्याआड बायांचा नाचकाम पाहताय जिजाऊ साहेबांचे तळपायच्या मस्तकात गेली. महाराष्ट्राची सौदामिनी होती माता माऊलींना. तिनं सांगितलं सेवकाला, बाळराजांना जिथं असेल तिथून माझ्या समोर येऊन या. सेवक गेले. सेवकाने मी सांगितलं शोभाराजांना तुम्हाला आऊ साहेबांनी बोलवलं. बाळराजे आले. जिजाऊ साहेब क्रोधाग्नी भडकलेला होता जिजाऊ साहेबांचा. बाळराजे खाली मान घालून बघताय. जिजाऊ साहेबांनी विचारलं शोभाराज, मला खरंच सांगा कुठं गेला होता. बाळराज बोलायला तयार नाही, मान खाली घातली. परत विचारलं शिवबाराज, खरं सांगा कुठं गेला होता. शिवबाराजींनी मान खाली घातली. सेवकांनी सांगितलं जिजाऊ साहेब बायांचा नाचकाम पाहत होते. जी बायांचं नाचकाम पाहत होते. त्या सरशी जिजाऊ साहेब कडल्या. लक्षात ठेवा शिवबाराज, लक्षात ठेवा बाळराज, या महाराष्ट्राच्या बाया नाचवणारा शिवा मला घडवायचा नाही. काय म्हणाल्या शिवबाराज, या महाराष्ट्राच्या बाया नाचवणारा शिवा मला घडवायचा नाही. या महाराष्ट्राच्या बाया वाचवणारा शिवा मला घडवायचा आहे. या महाराष्ट्राच्या बाया वाचवणारा शिवा. असे संस्कार केले होते माता माऊलींना. म्हणूनच स्वराज्य उभं राहिलं. ही गोष्ट ध्यानात ठेवली. रामायण महाभारताच्या कथा सांगितल्या. रामायण महाभारत आजकालच्या आमच्या म्हाताऱ्या जोडीला दोरी जोडली. पूर्वी निमोनीच्या झाडामागे चंद्र झोप लागत आई. अगदी सुंदर आमच्या 9 वारी लुगड्यावाल्या. आजचे अँड्रॉइड व्हर्जन सुना नाही. आता त्यांची मार गाणे वेगळेच राहत्या. का आता ते व्यासपीठ नाहीये म्हणायचं. काय ते टिकटॉक पाहून इंस्टा पाहून ते गाणे म्हणतात. मग आता जर असं इंस्टावरचे गाणे जर तुम्ही म्हटले, सांगा ना पोरग सांभाळी का होतो मला. नाही 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 महाराज, संस्कार फार गरजेचे. पूर्वीच्या काळी किती मस्त होतो. हे आमचे म्हातारे, यांना महाराज आप्पा म्हटल्या जायचं, नाना म्हटल्या जायचं, काका म्हटल्या जायचं. आमच्या 9 वारी म्हाताऱ्या इथं बसलेल्या आया, त्यांना काकी म्हटल्या जायचं, नानी म्हटल्या जायचं. काय सुंदर नाव महाराज. आता इंस्टाचे रील पाहून, व्हॉट्सअप पाहून, फेसबुक पाहून, शेअरचॅट पाहून, स्नॅपचॅट पाहून काही राहिलं झालं. हे सगळं पाहून आमच्या पोरांनी आईची मम्मी केली. मम्मी
आईची मम्मी केली, पापाचा डॅडी केला, आईची मम्मी केली ती मम्मी रम्मी खेळायला लागली, बाबाचा डॅडी केला, डॅडी रंग ढोसायला लागला, आणि अलीकडे इंस्टा पाहून आमच्या पोरांनी मम्मीची मॉम केली, मम्मीची मॉम केली. आणि या मॉम पॉपच्या काळामध्ये आमच्या लेकरांचा कधी लॉलीपॉप झाला आम्हालाच कळलं नाही, आम्हालाच कळलं नाही. म्हणून संस्कार घडणं गरजेचं आहे. नाही तर काय महाराज, जमीन इकली बापाची, जमीन इकली बापाची, गाडी घेतली आपाची, जमीन इकली बापाची, गाडी घेतली आपाची, तिच्यावर बसवली लोकाची, म्हणतो काय टाके कुणाच्या बापाची. नाही ना महाराज, नाही. संस्कार पोरांना घडणं गरजेचं आहे. नाही तर काय, संस्कार जर मुलांना तुम्ही केलेले ना महाराज, राहायला माडी, घरकामाला गाडी, बसायला गाडी, संस्कार नाही केले, आपण विषयांतर करणार. संस्कार नाही केले ना महाराज, राहायला माडी, घरकामाला गाडी, बसायला गाडी, संध्याकाळी पोरग घेतो थोडी थोडी, पोरग घेतो थोडी थोडी. नाही महाराज, संस्कार या मुलांना घडणं गरजेचं आहे. शिवजयंती आपण साजरी करतोय कशा करता? छत्रपती शिवाजी महाराजांकडून काय घेण्यासारखं आहे? काय महाराज, गाडीचं व्यसन नव्हतं आमच्या छत्रपती शिवरायांना, छत्रपती संभाजी महाराजांना. आता आपली परवा मिरवणूक आहे, बोलले महाराज गाव मिरवणुका काढी द्या, तोंडात मावा म्हणे छत्रपतीचा छावा, तोंडात मावा, छावा म्हणे तोंडात मावा. अरे कशाला महाराज? नाही 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 नाही, दारू पिऊन मिरवणुकात नाचायचं. अरे काय वाटत असेल त्या राजा? म्हणून खऱ्या अर्थानं आज टाळ्या झाल्या पाहिजे त्यांनी. हा कीर्तन महोत्सव खऱ्या अर्थाने महाराज शिवजयंती डोक्यावर घेऊन नाही तर डोक्यात घेऊन करायची असती. आणि आज खऱ्या अर्थानं ती शिवजयंती डोक्यात घेण्याकरता हे कीर्तन या ठिकाणी ठेवलंय. हे असे करून गरजेचे महाराज. नाही तर काय काय गाली लोटांगाला वंदीला चरण. नाही महाराज, नाही नाही नाही, काय उपयोग नाही त्याचा. नाही नाही, संस्कार गरजेचे. संस्कार तुम्ही जर मुलांना संस्कार दिले ना माता माऊलीनो, बस आपण मोठमोठे बंगले बांधतो महाराज. बंगल्याला असं नाव देतो मातृछाया, पितृछाया, अगदी लांबलचक. मातृछाया, नानांची पुण्य आहे, दादाची पुण्य आहे, आईची पुण्य आहे. भले 20-20 लाखाचे बंगले बांधतो, त्याचं नाव देतो. ज्याची पुण्य आहे, नाव नानाची पुण्य आहे, दादाची पुण्य आहे. ज्याची पुण्य आहे तो बंगल्या शेजारी मोडक्या झोपडीत, मोडक्या कांद्याच्या चाळीत बाजीवरती कोपरत पडला. नानाची पुण्य आहे, आणि नाना कांद्याच्या चाळीत आहे. नानाची पुण्य आहे, कशाला बंगले महाराज? काही लावायला नाही माता माऊली. म्हणून ही आई गरजेची आहे. समर्थ रामदास स्वामी सुद्धा त्या ठिकाणी आईला धन्यवाद देतात. ही आई फार गरजेची आहे. आणि आपल्यावर जबाबदारी माता माऊलींना. आपली पोरगी कॉलेजला जाते, बांगड्या घालती का? आमची इंदोरीकर बाबा खूप याच्यावर बोलतात महाराज. काही नास्तिक लोक त्या ठिकाणी बोलतात, पण ही वेळ आलेली, आपलं कर्तव्य आहे महाराज. समाजाने ऐकू नाही तर नाही ऐकू, आपलं नारदाच्या गाडीवर आपल्याला अधिकार आहे. आपलं काम आहे ते सांगणं महाराज. 100तून 1 जण जरी सुधारला आणि 1 दिदी जरी आमची वाचली, असे कथा कीर्तन सफल झाले महाराज. बस कारण समाजात फार वाईट वेळ आलेली आहे. आपले लेकरं सुरक्षित नाही. मालेगावला काय घटना घडली तुम्ही जाणता सर्वजण. म्हणून हे छत्रपतींचे विचार आपण अंगी करणं फार गरजेचं आहे. आणि असे कथा कीर्तनातूनच या गोष्टी घडू शकतात. आमच्या साधू संतांनी हे ग्रंथ लिहून ठेवले, ही मोठी ज्ञान संपदा समाजाला दिली. कशा करता महाराज? सगळ्या ग्रंथांमध्ये हेच आहे महाराज. हे सगळं सांगितलेलं आहे महाराज. माता माऊलींना सगळं सांगितलं. आपण ते आचरणात आणत नाही. तत्कालीन परिस्थितीमध्ये आता छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण
फार मोठा प्रसंग आहे. शिवचरित्र कथेमध्ये 7 दिवस आपल्याला संपूर्ण छत्रपतींचं चरित्र मांडता येतं. काही जण बरेच म्हणतात की कीर्तनात महाराज घ्यायचा विषय काय. महाराज छत्रपती शिवाजी महाराज नसते ते कीर्तनच झाले नसते. जगद्गुरु तुकोबरायांसमोर महाराज बसले महाराज आणि तुकोबरायांचं कीर्तन ऐकून छत्रपती शिवाजी महाराज इतके उत्तेजित झाले ते म्हणले मला आता बस महाराज तुमच्याच कशी राहणार आता मला बस मला काहीच इच्छा राहिली नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं नाही राज आमचं काम आम्ही करतो समाज प्रबोधनाचं. तुमचं काम तुम्ही राजे आहे तुम्ही जर केलं नाही तर काय महाराज धर्माचे पालन करणे पाखंड खंडन तुम्हाला हिची आंबा करणे काम बीजे वाढवावे नाम तुम्हाला हे करावं लागणार आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी आशीर्वाद दिला महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगद्गुरु तुकोबराय. म्हणून बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी एक 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 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली. 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी 16व्या वर्षी स्वराज्याची रोहिडे शहरावर शपथ घेतली. रक्ताचा जगाच्या पाठीवर पहिला अभिषेक असा असेल रक्ताचा अभिषेक केलाय. आता श्रीमात्र उमगले माता मौलाना भोले महादेवांना छत्रपती शिवरायांनी रक्ताचा अभिषेक केला 16व्या वर्षी. आणि 16व्या वर्षाच्या आताचे आमचे पोरं म्हणतात दिल ना दिया आता व्हायरल झालं नव्हतं का लो बेटा दिल ना दिया लो बेटा अरे 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं. एक 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 किल्ले घेत गेले आणि ही बातमी त्या ठिकाणी आदिलशहाला समजली. शहाजी महाराज आदिलशहा चाकरीला होते पण शहाजी महाराजांचा मुलगा म्हणजे छत्रपती शिवराय ज्यांची चाकरी करत होते त्यांचेच किल्ले घेत होते ही बातमी समजली आणि आदिलशहाला. आता हा अली आदिलशहा आहे हा अली आदिलशहा त्यावेळेस राज्य करत होता आणि ही बातमी अली आदिलशहाला समजल्यानंतर त्यानं दरबार भरवला आणि अली आदिलशहा त्या ठिकाणी त्यावेळेस लहान होता बरं का. आणि त्यावेळेस अली आदिलशहाच्या आडून कारभार हातात होती. दरबाराची सूत्र होती बडी बेगम साहेबीच्या हातामध्ये. बडी बेगम साहेबी आणि ती बडी बेगम साहेबीन कोण होती ऐका गोवळ कोंडाण्याचा कुतुबशहा त्याची ती बहीण तिचं नाव होतं भुल्लिया जना. गोवळ कोंडाण्याचा कुतुबशहा त्याची ती बहीण आणि तिनं त्या ठिकाणी दरबार भरवला. तिचं नाव होतं ताजुल मुक्तिराज आणि टोपण नाव होतं उल्लिया जना. आपल्याला टोपण नाव राहतं बबड्या पिंड्या तसं तिचं खरं नाव होतं ताजुल मुक्तिराज आणि टोपण नाव होतं उल्लिया जना. तिनं दरबार भरवला कारण महाराजांचा आता बंदोबस्त करणं गरजेचं आहे. कारण उद्या एक 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 वाला वाढलं गेला पंचायत समिती गेली झेपी गेली तर आपण काय करायचं. त्याला वाटले सगळे किल्ले घ्यायला लागलं तर आपण काय करायचं. तिला दरबार बनवला आणि दरबारामध्ये तिथे सगळे सरदार बसवले आणि पहिलीची गुढी त्या ठिकाणी दरबारामध्ये ठेवले आणि पहिलीची गुढी दरबारामध्ये ठेवल्यानंतर ती गरजली कोण है वह नारायण तकदीर बुलंद करने वाला. कौन है वह नारायण तकदीर बुलंद करने वाला. क्या दरबार में ऐसा कोई सुरमा नहीं. सगळ्यांनी माना खाली घातल्या कोणीच माना वर करायला तयार नाही. कौन है उसका फिर को उसका फिर में हमारे नाक में दम करके रखा है. कौन लाएगा उस कमबख्त को. त्या सरशी एक सरदार उठला असा चालत चालत गेला. त्याच्या पायामध्ये असताना जोडव्यांचा आवाज आला कर 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 कर. चालत गेला आणि तो म्हणाला जिल्लतवाड़ी मैं लाऊंगा नाम बताओ उसका फर्क. बड़ी बेगम साहिब बोलले दखणे सिवा. त्या सरशी तो अफजल खान हसला. हसला अफजल खान. मैं लाऊंगा उसका फर शिवाजी को. आणि त्यानं काय केलं त्या तपकामध्ये असणारे पैजेचा विडा उचलला आणि सगळा दरबार बोलला
इंशाअल्लाह सगळा दरबार वळायला लागला. आणि तुम्हाला सांगतो त्याला 10,000 घोडदळ, 12,000 पायदळ, आघाडीत हत्ती घोडे, कोरे डवलाचे फरमान दिले. कोरे बर का, कोरे म्हणजे वाटेमध्ये जात असताना एखादा सरदार फितवायचं काम आलं तर त्याच्यावर फक्त शिक्के आणि सही दिलेली असते. आता आपल्या ग्रामपंचायतीमध्ये काही वेळेस जर ग्रामसेवक साहेब सही करून दिलेली राहते, खाली काय लेटर तुम्ही लिहून घ्या, तसं त्याला कोरे शिक्के दिले वाटामध्ये. अगणित इतका रंजक प्रसंग आहे आपल्या खानाचा, तुम्हाला सांगतो. अगणित घोडे उलट त्याने त्याच्या बायकाही मारून टाकल्या आणि निघाला तो डमलत डुलत निघाला राजांना त्या ठिकाणी पकडण्याकरता. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही जर काही कर्म करत असताना नियती तुम्हाला इशारा देते बर का, पण तुम्हाला तो कळायला पाहिजे. अफजल खान जेव्हा निघाला ना, त्याच्या निशाणाचा जो हत्ती होता, निशाणाचा हत्ती, निशाण असायचे हत्तीवरती झेंडे, त्याच्या निशाणाचा हत्ती माता बनवून गेला. तरी त्याला घमंड झाला होता आपल्या ताकदीचा. आता माणसाला घमंड राहत होता एक ताकदीचा. आपला गावात आणि आपण महाराज गर्व नसावा, अभिमान नसावा महाराज. नाही नाही नाही, आमच्या योगीराज चांगदेव महाराजांना तर गर्व झाला होता. नाही गर्व नसावा, त्याला गर्व झाला महाराज. आणि तो निघाला. आता फार निघाल्यानंतर प्रत्येक गावाघरीचे पण आता आपल्याला फार मोठं लक्षण आहे, त्यामुळे आपण जरा टाकचा घेर टाकू. निघाला आणि आला तुळजापूरमध्ये. आणि तुळजापूरमध्ये आल्यानंतर त्यानं माता मावल्यांना काय केलं, आल्या मंदिर उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. साधू संतांची त्या ठिकाणी हत्या केली, कत्तल केली, अनेक मंदिर उद्ध्वस्त केली. आणि तुळजापूरमध्ये आला, तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या समोर. तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या समोर आल्यानंतर त्यानं आपला वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला आवाज दिला आणि विचारलं, हीच देवी का ती? उस शिवराजे को आशीर्वाद है, हमने सुना इस शिवराजे कहा आता है, कहां से जाता है, कुछ पता नहीं चलता. आपल्या वकिलाला विचारतोय कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला, हीच ती देवी का जिचा आशीर्वाद शिवराजाला आहे? कृष्णाजी भास्कर कुलकर्णी म्हणाला, हो हुजूर, इलाज पुराणाने वर्णाचा निवेद दाखवल्याशिवाय महाराष्ट्रातल्या कुठल्याही घरामध्ये पुराणाने वर्ण शिकत नाही. हीच ती तुळजाभवानी माता. अफजल खान तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या गाभाऱ्यात तिथं समोर गेला पटांगणात. त्या अफजल खानानं गाय कापली माता मावल्यांना, तिथं गाय कापली आणि चालत पुढे गाभाऱ्यात गेला. आता इथं एक प्रसंग आहे. अनेक जण सांगतात अफजल खानाला मूर्ती ती फोडली तेव्हापासून मूर्ती दुभंगली. पण शिवचरित्र अनेक ग्रंथ आहेत, पण तत्कालीन परिस्थितीमध्ये आता काय पिवळे पुस्तक नाही आले महाराज, कोणी उठत पुस्तक येतं नाही महाराज. समकालीन ग्रंथ प्रमाण मानले पाहिजे. कवींद्र परब्रह्म नेवासेचे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या भेटीमध्ये होते तेव्हा कवींद्र परमानंद राजांच्या बरोबर होते आणि त्यांनी तो हयातीत शिवभारत नावाचा ग्रंथ लिहिला. तसं महाभारत, तसा शिवभारत सुद्धा आहे महाराज. या ग्रंथांप्रमाणे तो सुद्धा ग्रंथ प्रमाणे हयातीत असताना त्याच्यामध्ये सगळं आलेलं आहे. तर त्या ठिकाणी सांगितलं गेलं की जी अफजल खानाने मूर्ती फोडली ना, अफजल खान आल्यानंतर ते जे भूते होते टीव्हीच्या तिथं असणारे, अफजल खानाला पाच क्षणी जी जुनी खरी मूर्ती होती त्यांनी कपड्यात गुंडाळून ती घेऊन गेली, त्याच्या जागी दुसरी ठेवली. ती अफजल खानाने दुसरी मूर्ती फोडलेली. बरेच जण सांगतात मूर्ती फोडली त्यांनी, पण ओरिजिनल मूर्ती ती अजूनही तशीच शिव भारतामध्ये आलेलं आहे. निघाला अफजल खान आणि अफजल खान गेल्यानंतर तो गाभाऱ्यात तिथं गेला आणि देवीला बोलायला लागला. देवीला, अरे बताओ काफरन तुम्हारा करिश्मा क्या है? हम भी देखना चाहते हैं तेरा करिश्मा क्या है, दिखाओ. देवीला म्हणतो दिखाओ तेरा करिश्मा क्या है, हमने बहुत सुना है तेरे बारे में, हमें भी देखना है, दिखाओ तेरा करिश्मा क्या है, बताओ तेरी रहमत, बताओ तेरी अजमत. आणि तसा त्या अफजल खानानं काय केला,
आपल्या हातातला हातोडा घेतला, तुळजाभवानी मातेच्या मूर्तीच्या ठिकऱ्या टाकल्या, माता मौलांना ठिकऱ्या ठिकऱ्या करून टाकल्या. आणि ही बातमी त्या ठिकाणी शिवबाराजांना कळाली. शिवबाराजांच्या टचकन डोळ्यात पाणी आलं. माता मौलांना कुळदेवतेला हात घातला होता. कुळदेवतेला शिवबाराजांना फार कसं तरी वाटलं, पण काय करणार महाराज, फार मोठं संकट होतं. संकट फार मोठं होतं. शिवबाराजांनी योजना केली. आता छत्रपती शिवाजी महाराजांकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तुम्ही राजकारणात असाल, तुम्ही समाजकारणात असाल, तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात असाल किंवा तुम्ही अध्यात्मात असाल, राजांकडून खूप शिकण्यासारखं. आता राजांचं राजकारण बघा. शत्रू किती मोठा बलाढ्य असताना महाराज प्रत्येक लढाई हे मैदानात लढायच्या नसत्या. नाही तर काय शेजारी या खंडाळी आपण नाही का आपल्या बाई तिच्या नवऱ्याने तर तिला एकदानी केला, आपण लगे नवऱ्याच्या मागं मला माहित नाही मला पण करायचा नाही. छत्रपती शिवरायांचं राजकारण तुम्ही ध्यानात घ्या. बऱ्याचशा लढाया मैदानात लढायच्या नसतात, बुद्धीनं सुद्धा काही काही युद्ध लढता येतात. कारण कुत्र्यांच्या शर्यतीत वाघानं धावायचं नसतं, तो वाघाचा अपमान असतो. राजांची बुद्धिमत्ता बघा किती श्रेष्ठ आहे. राजांनी बुद्धिमत्ता चालवली. जो तुम्हाला सांगतो, तो अफजल खान आल्यानंतर अनेक जे छोटे मोठे संस्थानिक राजे महाराजे होते, ते कोरे डवले होते. 5 गावाचा सुभातुला, या गावाचा परवाना तुला जे ते त्याला मिळू लागले. आता तो बोलू लागला शिवाजी राजा गेला. शिवाजी राजाचं काही खरं नाही, संपलं, काही खरं नाही. राजे डगमगले नाही माता मौल्यांना. राजांचं राजकारण बघा किती श्रेष्ठ आहे. राजांनी त्या अफजल खानाला जावळीमध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावला. आता इथं फार बैठका झालेल्या आहेत त्यांचा, हा तिकडं तो तिकडं, हा तिकडं तो इकडं. आमचे पंताजी गोपीनाथ राजांचे वकील तिकडे गेले. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी इकडे आला. त्याच्या अटी ठरल्या कसं भेटायचं, कुठं भेटायचं. आता जेव्हा इकडे बोलवलं ना तर त्यानं अफजल खानात तिथं शिष्टमंडळ बसवलं. तिथं आता बघा ना ती रंजक, तिथं शिष्टमंडळ. आणि त्यांना विचारलं काय केलं पाहिजे. वकील आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला तिकडे बोललंय. आता पंताजी गोपीनाथ जेव्हा गेले तर अफजल खानाचा अभिमान त्यांनी फुलवला, वारवला. क्या साहब आप तो बहुत बड़ी हस्ती हो, शिवबाराजी आपसे डर रहा है, ओ इधर आपको मिलने के लिए नहीं आ सकते. राजांनी काय केलं, आजारी पडायचं धोरण केलं. राजांनी वारंवार त्याला जतवलं की मी तुला घाबरलो. तो जसं त्याला कळलं, एवढा मोठा राजा, एवढे मोठे हरवले आपले, एवढे आदिलशाहीचे गेले, मोगलशाहीचे गेले, सगळे गेले, कोणी परत आलं नाही. जेवढे गेले राम बोलो भाई राम बोलो, कोणीच परत आलं नाही. पण सगळ्याला कीर्ती माहीत होती. त्याला वाटलं आता हा राजा आपल्याला एवढा घाबरलाय, त्याला मिटून बसवले. तर त्याचा एक सरदार म्हणतो अफजल खानाला, हुजूर उसने आपको जावली तस्वीर बुलाया है, आप लोग जाओ. वो काफर सिवा आप मत जाओ, उसने आपको जावली में तस्लीम बुलाया है, आप मत जाओ. और शिवबाराजा दगा कर सकता है. आता हा म्हणाला, आता तो शिवबाराजा एवढा मोठा मला घाबरतोय, आपल्याच माणसाला आपला भरोसा नाही, उद्या माझी इज्जत तर होईल ना. आपल्याच माणसाला आपल्यावर भरोसा नाही म्हटल्यावर उभा कोणाच्या भरोश्यावर राहायचं. आपलाच म्हणतो जाओ मत तो समजता आहे क्या. चोप बसवलं महाराज, ऐकलं नाही. आणि आजूबाजूच्या माणसांचं ऐकावं महाराज. आपल्या शेजारी आजूबाजूला जे ज्येष्ठ लोक असतात त्यांचे सल्ले आपण ऐकले पाहिजे, पण आपण ऐकत नाही. माता मौलांनी ऐकलं नाही ते ना अफजल खानाला. आणि त्या ठिकाणी प्रतापगडाच्या पायथ्याशी तो पार गावाजवळ आला. 10 अंगरक्षक घ्यायचे ठरले. एकूण 10 अंगरक्षक, तिकून 10 अंगरक्षक. राजांनी सुद्धा 10 अंगरक्षक, कोंडाजी कावची करवर, कांताजी इंगळे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी इब्राहिम सिद्धी, कोंडाजी कंक, यसाजी कंक, सगळे राजांनी बरोबर घेतले. 10 जण अटी ठरल्या, कोणी कुठं थांबायचं. अगदी एकदम टप्प्यावर माणसं राजांनी बसवले आणि निघाले राजे भेटायला. इकडे शामियाने त्याला हलवून बसवलं. शामियाना, इतका मोठा शामियाना पाहिल्यानंतर तो म्हणतो त्याच्या वकिलाला, शिवबाराजी के पास तो बहुत
इतना शिवराजे के पास इतने हीरे इतने जवाहर, त्या ठिकाणी आपले पंताजी गोपीनाथ होते. राजा साहब ये सब आपका होने वाला है, आपका ही होने वाला है. त्याचा अहंकार असा फरक, त्याला वाटलं, ये तो कुछ नाही बहुत है. आणि त्याला वाटलं हा हा. आणि मग भेटीची वेळ ठरली. राजे त्या ठिकाणी प्रतापगडाच्या पायथ्याशी राजे होते. राजे त्या ठिकाणी उतरून आले आणि हा शामियान्यामध्ये थांबलेला होता. सय्यद बंदामध्ये होता. राजांनी लांबूनच पाहिलं. पंताजींना विचारलं, सय्यद बंदा अंदर, सय्यद बंदामध्ये काय करतोय, त्याला बाहेर काढा. सय्यद बंदाला त्या ठिकाणी बाहेर काढण्यात आलं. आणि राजे समोर उभे, अफजल खान समोर उभा. राजांना पाहता क्षणी अफजल खान बसलेला होता उभा राहिला. उभा राहिला अफजल खान आणि राजांना पाहून हसायला लागला. आणि त्या ठिकाणी कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला विचारलं, शिवाजी म्हणतात तो हाच का? त्यांनी मान डोलावली. आमचे राजे सुद्धा म्हणाले, अफजल खान म्हणतात तो हाच का? तो अफजल खान पाहायला लागला असा. आमच्याही पंताजी गोपीनाथांनी मान डोलवली. दोघांना कळायला काय होते. आणि शिवबाराजे समोर, अफजल खान समोर. अफजल खानाने आपले हात समोर केले आणि म्हणाला, आओ शिवराजे, हमारे गले लग जाओ. राजे 2 पावलं 3 पावलं चालते चालू आणि अफजल खानाला हात पुढे केले. आणि हात पुढे केल्यानंतर राजांनी अफजल खानाला आलिंगन दिलं. अफजल खानाने राजांना आलिंगन दिलं डाव्या कुशीवरती, उजव्या कुशीवरती. आणि अफजल खानानं काय केलं, दगा दिला डाव्या कुशीत. राजांचं मुंडकं अफजल खानानं दाबलं. राजांना कळलं चुकलं. अफजल खानानं आपली कट्यार उपसली आणि राजांच्या पाठीवरती वार केला. कर 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 अंगरखा फाटत गेला. राजांना कळून चुकलं. अफजल खानानं दगा केला. राजांनी काय केलं, आपल्या हातातला वाघनखा काढली आणि अफजल खानाच्या पोटात खुपसली. डाव्या हातातला पिचवा काढला, अफजल खानाच्या पोटात घातला. कर 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 दोनदा फिरवलं आणि अफजल खानाचा कोठा राजानं बाहेर काढला. वाघनख्याचा मारा तरुणी त्याने मारला. माझ्या शिवबाने माझ्या राजाने अफजल खानाला फाडला. माझ्या शिवबाने माझ्या राजाने अफजल खानाला फाडला. वाघनख्याचा मारा तरुणी त्याने मारला. वाघनख्याचा मारा तरुणी त्याने मारला. माझ्या शिवबाने माझ्या राजाने अफजल खानाला फाडला. माझ्या शिवबाने माझ्या राजाने अफजल खानाला फाडला. अफजल खानाचे कातडे बाहेर पडल्यानंतर अफजल खान ओरडला, दादा. आणि त्याच वर्षी तिथं कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने तलवार काढली. राजांवर वार केला. राजे म्हणाले, कृष्णाजी बाजूला हटा, तुम्हाला मारायचं नाही, तुम्ही बाजूला हटा. पण कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने ऐकलं नाही. परत वार काढला. राजाने तलवारीचा वार केला. कृष्णाजी भास्कर जमिनीवर पडला. त्याच वर्षी सय्यद बंदा पट्टा चालून आला. तुम्हाला सांगतो, सय्यद बंदा राजांवरती पट्टा चालून आला. जीवा माला बाजूला उभे होते. त्यांनी पाहिलं सय्यद बंदा पट्ट्याचा वार करणार. याच वर्षी आमच्या जीवाची मालाने घुस घेतली आणि त्याचा हात वरच्यावरती गलबली केला. आणि इतिहास बोलला, होता शिवा म्हणून वाचला शिवा, होता शिवा म्हणून वाचला शिवा. आणि अफजल खान गलपाट्या खात 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 पालखीची घोडी त्या ठिकाणी उभे होते. तिथं गेला आणि पालखीमध्ये बसणार. आमच्या संभाजी कावजीने पाहिलं. कळत आमचे संभाजी कावजी गेले. भोयाचे पाय त्या ठिकाणी कलम केले आणि संभाजी कावजीने अफजल खानाचे केस धरले. चरा 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 मुलगा कापून काढला माता. आणि त्याच वर्षी अफजल खानाचा वध त्या ठिकाणी झाला. अफजल खानाचा वध त्या ठिकाणी झाला. माता माऊलीनं एवढं मोठं संकट
आपला देव देश धर्म संपवायला आलेला अफजल खान किती नुकसान केलं बा. हे बाहेर गावून आलेले होते सगळे, हे बाहेरच्या देशातले आक्रमता होते महाराज. इथं छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर 18 पगड 12 बुलतेदार नवे नवे मुसलमान मावळे सुद्धा राजांच्या इथल्या मातीतले राजांच्या बरोबर होते. महाराज हे परदेशातून आलेले होते आपल्यावर आक्रमण करायला. त्यांनी कोण पाहिलं नाही आक्रमण करायला आले तर ह्या जातीचा तो त्या जातीचा सरसकट सगळ्यांना हे करत होते महाराज. म्हणून ते आपला देव देश धर्म संपायला आलेल्या अफजल खानाचा वध केला. पण माणूस मेल्यानंतर शत्रुत्व संपतं. या ठिकाणी त्याची आजही तुम्ही प्रतापगडावर गेल्यावर अफजल खानाला खाली जागा राजांनी दिलेली. खाली गेल्यानंतर जिजाऊमा साहेबांनी सुद्धा सांगितलं त्याचं मुलक जे आणलं होतं त्याचं विधिवत दफनविधी तुझ्या राजांनी केलेली आहे. लक्षात घ्या, राजा कुठल्या धर्माच्या विरोधात राजा नव्हते. ज्या ज्या त्या धर्मामध्ये असणारे अधर्म करणारे माणसं त्यांच्या विरोधात राजे होते. मग तो कोणत्याही जातीचा आपल्या माणसांना सुद्धा सजा राजाने दिली. लक्षात घ्या. त्या पानवठ्यावरती गरीबाचं लेकरू त्याच्यावर हात टाकला होता त्या गावच्या पाटलानं, त्याचा चौरंगा केला होता राजांना, चौरंगा. म्हणून तो देव देश धर्म संपवायला अफजल खान त्याचा वध राजांनी केला आणि संतांना संरक्षण दिला. अभंगाचं द्वितीय चरण. रक्षण नित्य संतांचे पूजन. महाराज धर्म रक्षावय अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना. आंब ऋषीसाठी जन्म सोशिले दृष्ट निर्जाविले किती एक. धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील आपुला तो बोल साच कर. महाराज धर्म रक्षावया करणे आटी आम्हासी. आमच्या साधू संतांनी सुद्धा सांगितलं महाराज धर्माचं रक्षण फार गरजेचं आहे. हा धर्म टिकला तर देश टिकेल. म्हणून धर्माचं रक्षण होणं फार गरजेचं आहे. आणि या धर्माचं रक्षण करण्याकरता आपल्या देशाचं रक्षण करण्याकरता सुद्धा अनेकांनी बलिदान दिलंय. साधू संतांनी सुद्धा नवे नवे साधू संत सुद्धा यामध्ये हेरेगिरीला पुढे होते. महाराज भगतसिंग असतील, सुखदेव असतील, राजगुरू असतील, त्या काळात मावळ्यांनी सुद्धा या ठिकाणी बलिदान दिलं. लक्षात घ्या. तो सिद्धी जोहर 11ला आपल्याला संपवते ना, एक 10 मिनिटं वरती. सिद्धी जोहर
पन्हाळगडाला वेढा दिला त्याला सिद्धीजोवर 40-45 हजाराचं सैन्य घेतलं आणि पन्हाळगडाला वेढा दिला. अनेक राजांचे अनेक प्रसंग आहेत, काय सांगावं. पन्हाळगडाला वेढा दिला आणि त्यामध्ये राजे अडकून पडले. आता राजे अडकून पडले. चैत्र गेला, वैशाख गेला, ज्येष्ठ गेला, निर्ज्येष्ठ गेला, वेढा सरायची काय लक्षणं दिसना. राजे चिंता मग्न झाले, काय करावं आता. पण महाराज मर हट्टे मरकर बीजोना हट्टे व मर हट्टे. राजे माघार घेतील ते राजे कसले. राजांची बुद्धिमत्ता विज्ञानाच्या पलीकडे होती. तुम्ही कधी गणपत किल्ल्यांवरती गेलाय का? किल्ल्यांवरती गेल्यानंतर तुम्ही बघा, आत्ता सरकारनं स्कीम काढली, जाहिराती देतात. आता गावगाव हागणदारी मुक्त गावं केले, घरोघरी शौचालय आले. रायगडावरती शौच कुप माझ्या राजानं, तुमच्या आमच्या राजानं 350-400 वर्षापूर्वी शौच कुप, रायगडावरती शौच कुप आहे. किती पुढं होते. किल्ला पडू नये म्हणून राजांनी, आता आपण 1 BHK 2 BHK विथ टॉयलेट बाथरूम अटॅच मध्ये आपण झाडं लावितो. राजांनी त्यावेळेस अन्नधान्याचे साठे जर संपले तर फळं खाऊन सुद्धा शत्रू बरोबर लढता यावं त्याकरता आमराई वगैरे ते उभारण्याचं काम तुम्ही कोणत्याही किल्ल्यावर जा. हा, आणि तो किल्ला चढणं सुद्धा त्याला मर्दाच काहीच लागत नाही. श्वास असा 120च्या स्पीडनं चालतो महाराज. सोपं काम नव्हतं राजांचं. पन्हाळगडाला वेढा दिला, राजे अडकून पडले. काय करावं राजांना कळालं. मग राजांनी गुप्तहेर पाठवला. राजाने सांगितलं जिथं वेढा कमकुवत असं नागरिक काय, राजांकडून सुद्धा ही सुद्धा गोष्ट घेण्यासारखी. शत्रू कुठं कमजोर यायला पाहिजे. शत्रू कुठं कमजोर. आता एवढा मोठा येडा दिला तो आजगरासारखा. आजगर कसं येटोळं घालीत एकदा माणूस त्याच्यात गुतावला तर काम तमाम. तसा त्यानं वेढा दिला. पश्चिम दरवाजा, दक्षिण दरवाजा, कल्याण दरवाजा, पुणे दरवाजा, चारू बाजूनं सैन्य ठेवलं. राजाला विसरता येईना. इकडं स्वराज्याचे सरदार स्वतः दोनदा आले, वेळा फोडायला जमलं नाही. मग राजानं कमकुवत वेळा जिथे तिथं माणूस पाठवला. हेरांनी सांगितलं एक ठिकाणी जागा आहे, पण राजाने त्याच्या पलीकडे बुद्धिमत्ता चालवली. राजांनी काय केलं, एक बातमी पसरवून दिली की आम्ही शस्त्र सिद्धीजोवरला खाली पाठवलं की तुम्हाला आम्ही शरण येतोय. हा डाव राजाने टाकला बरं का माता माऊलीनं. ध्यानात घ्या, एखाद्या वेळेस आपण कमकुवत झालं, कमजोर झालं तर समोरच्याला सांगून मोकळं नाही व्हायचं. राजाने काय केलं, राजाने इकडे दुसरी योजना बनवली किल्ल्याच्या बाहेर पडद्याची. आणि याला पठ्ठ्याला काय पाठवलं, तुला शस्त्र तू म्हणशील ते तुला द्यायला तयार आहे. निरोप पाठवला गंगाधर पंत वकिलांकडे. सांगितलं त्याला की आता आम्ही सगळे येणार आहे. बरं, ही एखादी गुप्त बातमी ती पाण्याला नाही का बाहेर गेल्या का, तुला सांगते कोणाला सांगतो, तुला सांगते अशी बातमी ती गावभर होती. कोणाला नको सांगू नको, गावभर झालेली राहते. ही बातमी काय झाली, बातमी पाठवली निरोप. ती बातमी त्याच्या राहुटीमध्ये बसलेल्या माणसांना माहिती, त्यांच्याकडून सगळे. आणि जे वेळा देऊन सैन्य बसतो ते एकदम निगा रखवा असते, कदम ताट बॉर्डरवर कसे बसले राहते. यांना कळलं उद्या राजे येणार, हे झाले ना मोकळे, राजे येणारच आहे. असंही राजे येणार आहे, तसंही हे झाले एकदम. मग आता राजेने डाव टाकला. राजेंनी योजना बनवली निघून जाण्याकरता. पण आता राजाला निघून जाण्याकरता 2 पालख्या राजांना करायच्या होत्या. 2 बरं का, ऐका, 2 पालख्या. एका पालखीत राजे स्वतः बसणार होते आणि दुसऱ्या पालखीत राजांसारखे उभे होऊन दिसणारे, उभे होऊन दिसणारं पार्ट राजांना पाहिजे. मग आता राजांना आठवण झाली त्या इतिहासातल्या मावळ्याचं कोणी नाव सांगू शकेल? टाळे होऊन जाऊ द्या. न्हावी समाजातले होते. मी सांगितलं ना, 18 पगड जातीचे मावळे. आमच्या न्हावी समाजाचं रत्न शिवा न्हावी काशी, शिवाजी काशी, प्रेमानं शिवाराजे म्हणायचे. त्यांना पाचारण करण्यात आलं. राजांनी बाकीच्या सगळ्या योजना केल्या. कोणाला बरोबर घ्यायचं, कोण नाही, या वार्डात कोणची ताकद जादा आहे, त्या वार्डात कोणाची ताकद जादा आहे, याचं 200 मतदान आहे, हा सोसायटीचं चेअरमन आहे, याला कोण फोडीन बरं. असे मावळे राजांनी बरोबर घेतले. सिस्टीम राहते महाराष्ट्रात. नाही तर काय, जिथं जिथं गंमत देतोय तिथं तोच नेला पाहिजे ना. तिसऱ्या ती गंमत फसती. मग राजांनी काय केलं, माणसं बरोबर शेती घेतली महाराज.
आणि मग शिवा काशीला आले. फार रंजक माता म्हणे शिवा काशीदांचं पार्ट म्हणजे वा. शिवा आले आमचे राजांसमोर. राजांना कसं सांगावं कळलं ना. शिवा आले राजाला. राज आलो की राजाला बघितलं आपण बोलवलं राज मी आलो की डबल नका बरोबर मी आलो की राजा. आणि राजांना कसं सांगावं कळलं. राजे म्हणाले शिवा. आता राजेने लांबून गारका घेतला. राजे म्हणाले शिवा आपल्याला पन्हाळगडावरून जायचं आहे. शिवा ऐकत होते. शिवांना काही भोळे होते आमचे शिवा. आणि या पन्हाळगडावरून आपल्याला जाण्याकरता 2 पालख्या करायच्या. तोपर्यंत सुद्धा शिवांना काही कर. शिवा म्हणे राज जाऊ की मग आडलं कुठे राज. अरे शिवा एका पालखीमध्ये मी बसणार आहे आणि दुसऱ्या पालखीमध्ये हुबेहूब माझ्यासारखा दिसणारं पार्टन आपल्याला हवं आहे. मग शिवांना क्लिक झालं. कारण शिवा राजांसारखीच दाढी राजांसारखेच करणं सुंदर राजांसारखाच वाढ राजांसारखंच हुबेहूब अगदी. आपण एक एखादा पिक्चरचा हिरो पाहिलं तर त्याचं सांगतो हा आमचा पट्ट्या 2 दिवस जिमला गेला का बायसेप मारितो ट्रायसेप मारितो. आणि जिमला जाणारे पोरं का ते 2 दिवस जिम मारले का ते बघला तसे काही सफरचंद ठेवले असं चालत होतं. तसं शिवा समोर उभे. राजे म्हणतात शिवा आपल्याला किल्ल्यावरून जायचंय त्याच्याकरता 2 पालख्या बनवायच्या. आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या पालखीमध्ये आपल्याला माझ्यासारखा हुबेहूब दिसणारा माणूस हवा आहे. शिवांना कळून चुकलं. आमचे शिवा कशी म्हणाले राज राज आठलं कुठं मग राज आठलं कुठं राज. शिवा याच्यात कोणाला बसावं मला ते कळत नाहीये. शिवा म्हणाले राज तू मला काय म्हणायचंय जी मला कळतंय राज. आता ठरवलंय ना मनात आणलंय ना राज. राज नाही म्हणू नका नाही म्हणू नका राज. द्या की राज. जातो ना मी राज. राज शिवाच्या जीवाचं सोनं होईल ना राज. राजे म्हणाले नाही शिवा नाही शिवा. अरे त्या पालखीत बसून जाणं म्हणजे ती पालखी सिद्धी चोरला सापडणार. आणि त्या पालखीत बसून जायचं म्हटल्यावर साक्षात मृत्यूला मिठी मारल्यासारखं. नाही नाही शिवा नाही नाही. शिवा म्हणाला राज राज आता मनात आणलंय ना आता मला जाऊ द्या राज. राजा शिवाच्या जीवाचं सोनं होईल राज. जाऊ द्या मग मला राज. राजा लाख मेले तरी चालतील राज. पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे राज. लाखांचा जातो की राज जातो ना. आमची शिवा कशी ऐकायला तयार नाही म्हटल्यावर राजाचा नाईला झाला. आणि राजे म्हणाले शिवा म्हणूनच ह्या राजेपणाचा आम्हाला तिरकारा वाटतो. हे राजेपणा मला नको वाटतं. तुमच्यासारखे रत्न आम्हाला वेळोवेळी खर्ची घालावे लागतात. शिवा म्हणाले राजा जातो ना. मग शिवा काशीदांना आमचे शिवबा राजे म्हणाले चल तरी मग दुसरा शिवबा कसा दिसता आपण पाहू. राजाने काय केलं आपला अंगारा दिला चुडीदार दिला जिरे टोप दिला. आणि राजांनी कवड्याची माळ हातामध्ये घातली आणि आमच्या शिवांच्या जवळ द्यायच्या आधी मस्तकाला लावली. आणि राजे म्हणाले शिवा ही कवड्याची माळ म्हणजे भोसले घराण्याची शान. साक्षात तुळजा भवानी माता या माळेमध्ये वसत साक्षात. ही माळ तू घे. कारण ही माळ जर तुझ्या गळ्यात असेल तर सिद्धीजोवर शंका खाणार नाही. ती माळ मस्तकी लावली. मग राजांनी काय केलं आपले पायातले अस्तरे जोडवे काढले आणि शिवाकडे समोर केले. शिवा रडायला लागला राजा नका. अहो तुमच्या जोड्याच्या जवळ पायाजवळ उभी राहायची आमची ऐपत नाही राजन. ते जोड तुम्ही मला घालायला देता नाही ना राज नाही राज. आणि शिवराजांनी शिवा काशीदांना लगेच मिठी मारली. शिवराजे रडायला लागले. शिवांना कळून चुकलं. राजांचं आता अवसान घडून गेलं आणि
राजांना आवरणं मुश्किल होईल. राजांचे डोळ्यातले अश्रू शिवाच्या पाठीवरती पडायला लागले. शिवाने मिठी सोडून दिली राजांची आणि निघाले. त्या ठिकाणी राजांनी बांदरांचे प्रमुख बांदर सेना राजाने बरोबर घेतली. बाजीप्रभू देशपांडे राजाने बरोबर घेतली. आता एक गोष्ट अजून इथं बारकावा आहे बरं का. राजांनी ती शिवांची पालखी लगेच तिकडे पाठवली नाही बरं का. राजांनी काय सांगितलं शिवाला, सगळ्या सैन्यांना, की जर शत्रूला जर कळालं, बेड्याला जर सुगावा लागला, राजे पळून गेले, तरच ती दुसरी पालखी सिद्धी जोरच्या रस्त्याने पाठवायची, म्हणजे ती राजांना वेळ मिळून जायला. जर मिळाले नाही तर दोघंही जाणार होते निष्ठून. पण तुम्हाला सांगतो, राजांनी जायचं ठरवलं. 600 मावळे राजांनी बरोबर घेतले, दोन्ही पालख्यांच्या बरोबर. बाजीप्रभू देशपांडे बांदर सेना आणि दोन्हीही पालख्या राजांनी सोबत. आता पन्हाळगड ते विशाळगड अंतर किती लक्षात घ्या. राजांना पन्हाळगडावरून विशाळगडाला जायचे वेड्यातून. आता पन्हाळगड ते विशाळगड अंतर आहे 5 योजने. किती? 5 योजने. आता सांगा बरं गणित, 5 योजने म्हणजे किती? त्रिवती निमकी पावकी हे आमचे जुने बाबा यांना माहिती आहे सारं. आता तुम्हाला ते अंतर कॅल्क्युलेशन करून सांगतो. 5 योजने अंतर. किती? 5 योजने. आता योजनेहून आपल्याला मैल करायचं, मैलाहून किलोमीटर करायचं. 5 योजने अंतर म्हणजे 1 योजन म्हणजे 8 मैल. किती? 1 योजन म्हणजे 8 मैल. 8 पंचे 40. आता काय वर आलो आपण? मैलावर आलो योजनेवर. आता 1 मैल म्हणजे 1.6 किलोमीटर. आता करा 1.6 मल्टिप्लाय बाय 40 किती? काढा मोबाईल काय आता 64 किलोमीटर. किती अंतर आहे? 64 किलोमीटर राजांना जायचं होतं. तो काही समृद्धीचा हायवे नव्हता का आमच्याकडे झाला. हा बस ते होऊन शत्रूची नजर वाचवून जायचं होतं. असंख्य काटे, असंख्य झुडपे, श्वान, वृक्ष, साप आणि पाऊस चालू होता. पाऊस श्रावण मास सुरू झाला होता. टप 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 पाऊस चालू होता. त्यामुळे पायात सुद्धा मातामुळे किती कष्ट घेतले आपल्या प्रतापांनी. पायात चपला घालता येणार नव्हते, कारण चपला जर चिखलात पाय गोतला, मागचा पाय गोतायचा ती चप्पल टपकन लगेच चिखलात आपला पाय गोतो, ती चप्पल काढून कसे फुटायचे, टपकन आवाज येतो. चपला घालून चालणार नव्हतं. अगदी वेदना झाली आणि सगळे मावळे निघाले माता मावळे. आणि पहारा जागता होता. पहाऱ्यावरती आवाज येत होते, जागते रहो, जागते रहो. निघाल्या पालख्या आणि राजे अगदी आस्ते कदम पालख्या दम पळू पळू पालखी घेऊन राजांची पळत होते. मावळे दम अगदी सगळे असे थकले होते. महाराज चिखलातून पाय काढत 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 निघाले. आणि तुम्हाला सांगतो, वेड्याला बातमी समजली. राजे पसार झाले, राजे पळून गेले, राजे निघून गेले. तर 2 पालख्या केलेल्याच होते. एक पालखी निघाली सिद्धी जोहरकडे आणि 300-600 जे मावळे घेतले होते, 300 मावळे डिवायडेड केले. 300 यांच्याबरोबर दिले, बांधलं सेना राजांबरोबर. शिवा काशीत निघाले आमचे. आणि ही बातमी सिद्धी जोहरला तळावरती कळल्यानंतर त्यानं आपला जावई, सासऱ्याच्या बरोबर जावई तेव्हापासूनच घेऊन यायची. आताही बरंच जावई गावामध्ये आहे का? आमची म्हणजे पाय 2-4 दिवस जमलं तर आहे. जावायला घेऊन ये, आपण टपली टाकून देऊ नका. संसाराचा खेळ नका करू. आयन अवघड, तुम्ही तर काय नांदून दिना पुरी हल्ली. लय अवघड झालं महाराज. नाही नाही नाही, पूर्वीच्या काळी माझं टाप नव्हते. पदर सुद्धा हे आमचे जुने वडील झाले माणसं एक काय टाप आहे कोणाची यायची समोर. आता नाही. पण तुमचं गाव जरा खूप चांगलं दिसते. एकदा माता मावल्या करता काय पदर पहा ना, पदर. हा 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 वा, तुमच्याच करता एकदा वा. निघाली पालखी आणि कळलं त्यानं आपला जावई सिद्धू मसूदला पाठवलं. जाओ कंबख्त शिवा को पकड़ के लेके आओ.
निघाला आता सासऱ्याने सांगितलं म्हणलं जावई म्हणजे सासऱ्याचं फार निघाला तो गाडीला टाच मारले निघाला टकराक 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 करीत क्या बात आहे वा अरे निघाला तो आता दुसरी पालखी निघाली ही पालखी राजे प्रभूचे विशाळकडे निघाले आणि काही अंतर सिद्धी मसूर गेल्यानंतर त्याचा सैनिक ओरडला हो त्याचा शिवाजी बागराय हो त्याचा शिवाजी बागराय आणि शिवराजे पालखी चालली होती पालखीला वेढा त्या ठिकाणी देण्यात आला आणि क्षणार्धात राजे चेहरे बंद झाले आता त्या सिद्धू मसूर मोक्कर खुश झाला महाराज हा 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 आता आपल्याला सरदार की हा 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 महत्वाचं काम केलं राजे सापडले म्हणजे पालन ताड झाली महाराज वा विठ्ठल कॉलर ताड झाली ती चिंतीने उचलली पालखी चलो लेके चलो मस्त निघाले आणि ती शिवराजांची पालखी तिथं तळावर आणल्यानंतर शिवराजाला पाहिलं सगळे जण गोळा झाले कोणी कोणी हुडका बोलीत होतो कोणी तंबाखू मळीत होतो ते तो संभाषण ऐका बरं का रंजक आहे ती म्हातारी कोतारे हो कैसा लगता है वो कौन शिवराज देख लो अपने शिवराज को एक दो दूसरा वन ओ किधर से आता है किधर से आता है कुछ पता नहीं चल रहा उस शिवराज वो हवा में आता है हवा में गायब हो जाता है शिवराज जो तो कारण महाराजांचं तेवढं अफजल खान फाडील होता महाराज साधा कार्यक्रम नव्हता नास्तिक कोणी असं पहाड का चिवा पीछे भागो कोणी मागं कोणी टाचावर करून पाहतंय कोणी असं दगड घेतं दगडावर वर वर करून पाहतंय चार लोक पाठी कोणी मुंडकं खाली घालून असं पाहतंय डोकं वर करून आणि आमचे शिवराजे आता ती पालखी होती शिवा काशी त्यांची सापडलेली आमची शिवा काशी पालखीचा असा बाजूला केलेला ऐटीत ताव दिला निशा लागली मस्त आणि त्या सरसी सिद्धी जोहर आला आणि सिद्धी जोहर काय म्हणतो क्यों शिवराजी भाग रहे थे क्या आमचे शिवा काशीत म्हणाले बघत होतो प्रयत्न करून पळता येत का शिवाजी भागना इतना आसान नहीं ये सिद्धि जोहर का बेड़ा है भागना इतना आसान नहीं क्या सर बोला लाओ बैठो बैठो जरा बसवलं शिवा काशीदांना कुछ कॉफी भी पी चाय भी लेंगे पाणी बिनी पाजलं मस्त आमच्या घरी मस्त बसले ताव बिव देऊन तलवार टेकवली शिवा अगदी उभे उभे याला कळा काय खेळ या कळा महाराज अगदी ताव बिव चढून पण भानगड तिथे एक झाली शिवाजी महाराज धरले म्हटल्यावर अफजल खानाचा मुलगा फाजल खान तलवार आले ओ किधर है शिवाजी उसने मेरे खाविंद को मारा था किधर है तलवार घेऊन झाला पळत 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 आला बाजूला केले उगारणार तेवढ्यात पाहतो शिवाजी महाराजांचे तलवार सत्तन मेहनत टाकली पाहायला लागला कारण तो अफजल खान वादाच्या कामाला फाजल खान बरोबर होता राजांना तो जवळून ओळखत होता तो राजांकडे पाहतो भोवळ्यावर करतो डोळे चोळीतो असा पाहतो तो सिद्धी जोहरला म्हणतो हुजूर ये शिवराज नहीं हो सकते सिद्धी मसूर म्हणतो क्या बात कर रहे हुजूर ये शिवराज नहीं हो सकते सिद्धी जोहर ने तलवार काढली आमच्या शिवा काशीदांकडे वगैरे बताओ तुम कौन है तू आमचे शिवा काशी म्हणते मी शिवाजी महाराज लगे याच्याकडे पाहते नहीं हुजूर शिवराजे को हम पहचानते हैं हम पहचान के वक्त हमने शिवराजे को देखा था हम शिवराजे को पहचानते हैं ये शिवराजे नहीं हो सकते परत तलवार काढली शिवाकाशीदांवर तलवारीचा वार झाला आणि शिवाकाशीदांच्या अंगावर रक्ताच्या चिळकांड्या माता मावळ्या नवरायला लागल्या परत विचारलं कंबात बता तू कोण है आमचे शिवाकाशीद म्हणाले मीच शिवाजी महाराज आता याला वाटलं ये काय मला येण्यात काढायचा धंदा चालू केला का हा म्हणतो हा शिवाजी महाराज नाही
याला विचारावं तर हा म्हणतो मीच शिवाजी महाराज आहे. अरे मी काय बावळत आहे काय? अरे तुम मेरे को क्या क्या समझते क्या हो? नहीं हम शिवबा राजे को पहचानते. मग परत तलवार काढली, परत सब वार केले. तुम्हाला सांगतो माता मावल्यांना रक्ताच्या छळखंड्या उडायला लागल्या. शरीरावरती एक जागा सुद्धा अशी नव्हती की तिथं त्यानं वार केला नव्हता. तरी तरी आमचे शिवा काशी म्हणाले मीच शिवाजी महाराज. माता मावल्यांना अगदी अगदी काही सेकंद श्वास बाकी असताना एकदम मरण आणि जीवन एक सेकंद श्वास बाकी असताना परत तलवार काढली, परत वार केले, परत परत रक्ताच्या चिळकंडे उडाले आणि परत विचारलं बता तू कोण आहे? काही सेकंद श्वास बाकी असताना आमच्या शिवा काशीदानी उत्तर दिलं त्या सिद्धी जोहरला. अरे जन्माला जरी शिवा नाविक काशीद म्हणून जन्माला असलो म्हणून काय झालं? अरे जन्माला जरी शिवा नाविक काशीद म्हणून जन्माला असलो म्हणून काय झालं? मरतांनी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. याचा मला अभिमान आहे, याचा मला अभिमान आहे. आणि मग तलवारीचा परत वार केला आणि आमच्या शिवा काशीदाने जमिनीवरती देह ठेवला. अनेक अनेक मावळ्यांनी रक्ताचं बलिदान दिलं, स्वतःचा जीव त्या स्वराज्या करता बहाल केला. बाजीप्रभू देशपांडेंनी सुद्धा पुढं तिथं मठ गजापूरची गोडखिंड आपल्या रक्तानं पावन केली. तो सुद्धा फार रंजक प्रसंग आहे, पण आपला नियोजित वेळ या ठिकाणी होते. बघा असं मावळ्यांनी बलिदान या ठिकाणी दिलं आणि आणि ते भगवं निशान तेवढं ठेवलं अभंगाचं. संदेशासाठी प्राण दिले, संदेशासाठी प्राण दिले. सत्तेसाठी प्राण दिले, भगवे निशाण लागले. अनेक मावळ्यांनी रक्ताची रंगपंचमी खेळली. तेव्हा तरी हे स्वराज्य माता मावळ्यांना उभं राहिलं. विठोबा सगळ्या गोष्टींचं महाराज चिंतन त्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून त्यांना या सर्व एकंदरीत परिस्थितीचं चिंतन केल्यानंतर त्यांना वाटलं
की असा पुत्र पोटी आला पाहिजे अभंगाचं चतुर्थच. तैसा पुत्र पोटिया